शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री शेळी पालन उद्योजकता विकास योजनेबाबतची. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित संपूर्ण माहिती आपल्या ॲग्रीवर्ल्ड युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत आहे. शेतकरी बांधवांनो, शेळी मेंढी पालन या विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 8,53,000 पर्यंत भरघोस अनुदान देत आहे. त्यामध्ये तुम्हाला 50 शेळ्या किंवा 50 मेंढ्या, त्याचबरोबर 5 नर किंवा 5 दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेड बांधणीसाठी, कुट्टी मशीन घेण्यासाठी आणि आपल्या शेडला सौर ऊर्जेपासून सौर लाईट मिळण्यासाठी सर्वत्र अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. तर अनुदानाचे स्वरूप कसे असणार आहे ते खाली पहा. तर सर्वसाधारण प्रवर्गातील तुम्ही असाल तर 50% अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर अधिसूचित आणि जातीतील तुम्ही असाल तर 75% अनुदान तुम्हाला दिले जाणार आहे. तर यासाठी तुमची पात्रता काय आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तुमची स्वतःची 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे किंवा 5 वर्षापूर्वी भाडे करार असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पशुपालन व्यवसायाचे तुमच्याकडं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अल्पभूधारक असाल किंवा महिला बचत गटातील व्यक्ती असाल तर किंवा दिव्यांग व्यक्ती असाल तर तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला 7/12/8 किंवा त्याचबरोबर प्रशिक्षण प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक आणि फोटो, त्याचबरोबर दिव्यांग असाल तर दिव्यांग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करता वेळी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये अशाच संपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर अर्ज कुठे करायचा आहे तर तुमच्या जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुमची निवड झाली असेल तर 1 महिन्याच्या तुम्हाला शेड आणि जनावर खरेदी करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर खरेदी अहवाल दिल्यास अनुदान थेट बँक खात्यामध्ये तुमच्या जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर काही अटी पाहायचे आहेत की जनावरांना 3 वर्षाचा विमा काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जनावरांची नोंद करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचे तुम्ही जर काटेकोरपणे पालन केले तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासकीय जबरदस्त हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. याची